जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपण सॅम्युअलला पाहतोय. दोन फलंदाज एका बाजूला सचिन आणि दुसऱ्या बाजूला विचार केला फलंदाज बनी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सचिन आणि बनी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं आपल्याला विनंती आहे. पंच आता मात्र ताकीद देत आहेत. एका बाजूला मन्या सर आणि एका बाजूला दीपू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दीपू सरांचा विचार केला याच विभागातील एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक वर्ष अर्थातच दीपू सरांनी अक्षरशः अंडरआर्म क्रिकेट दणाणून सोडला. आणि एका बाजूला आपण मन्या सरांना पाहतो अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा. सचिन आणि बनी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फलंदाजी मार्कवरती विचार केला एका बाजूला सचिन आणि दुसऱ्या बाजूला बनी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपण सॅम्युअलला पाहतोय. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे प्लीज असणार आहे. सव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण सॅम्युअलला पाहतोय. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणारे 4 षटक हाताळण्यासाठी. यावरती यावेळेस पहिल्या चेंडूवरती पॉइंट रिजन वरती चेंडू निघून जातोय. दान 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 ओव्हर द रोप. येतोय मात्र शिवसेना चौकार. बॅकफूट वरती बॉडीवेट ट्रान्स. पहिल्या चेंडूवरती आक्रमण हल्ला अटॅक. पहिल्या चेंडूवरतीच आक्रमण केलंय सॅम्युअलच्या विरुद्ध. यावेळेस मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु प्लेड स्विंग अँड मिस. सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कमबॅक केलंय गोलंदाजाने. सॅम्युअलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हा सुद्धा एक मोठा खेळाडू म्हणून विक्रोडी विभागामधून ओळखला जातो आणि आज दाखल झाला पार्ले नगरीमध्ये. यावेळी टॅपचा फटका खेळाडू तर तैनात आहे. कलेक्शन होणार आहे परंतु एक धाव परिपूर्ण होणार आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय धावन पोहोचणार आहे 5 या आकड्यावर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ कटरचा चेंडू एक्स्ट्रा बाउन्सने सरप्राईज केले. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय अजूनही थांबले 5 या आकड्यावरती. 4 चेंडूचा केस झालाय. सॅम्युअलने अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे.
यावेळेस मात्र बॉक्सआउटच्या रूपामध्ये विकेट क्रमांक 1 बॅक टू दी पवेलियन. यस व्हॉलंटियर्स बॉल पास करायचे प्लीज. न्यू बॅटर आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 5 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही सॅम्युअलचा शिल्लक आहे. एक मोठा फटका आला तरी पण पूर्णपणे रोखून ठेवले सॅम्युअलने अजूनपर्यंत. यावेळेस अजून एक झटका विकेटचा होणार आहे पतन. एलईडीला अर्थातच आपण पाहतोय सलामी देणारा येतो विकेट गॉन. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला ज्युनियर सम्राट अंधेरी संघ जाऊन पोहोचतो आपण पाहतोय 5 या. न्यू बॅटर आपण पाहतोय अँडीला इंट्रोड्यूस करण्यात येते. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आहेत. विकेटचा विचार केला 2 गडी बाद झालेत. बॉक्सआउटच्या रूपामध्ये 2 गडी आपण पाहतोय बाद झालेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर आनंद लोके. एका बाजूला आपण पाहतोय जावेद ब्लू स्टार विक्रोळी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्युनियर सम्राट अंधेरी. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. कुणाल चेंडू खाली येतोय. कोणती धाव या चेंडूवरती असणार नाहीये. खचाखच भरलेलं भरलेलं मैदान आपण पाहतोय. विले पार्लेचं अर्थातच दुभाषी मैदान. प्रेक्षक राजा मात्र वेळेचा विचार केला अगदी 11 वाजत आल्यात परंतु क्रीडांगण मात्र पूर्ण खच्च भरलेलं आहे. कारण त्याचं कारण आहे त्याचं औचित्य आहे. अर्थातच आपण पाहतोय शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित शिवसेना चषक 2024 रणसंग्राम. वाईडचा इशारा. अजून एक खराब चेंडू. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावर. आनंद लोके हलक्या हाताने खेळायचं होतं. सचिनला डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 1 धाव होणार आहे परिपूर्ण. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा लेगस्टिकच्या जास्त बाहेर. अजूनपर्यंत आनंद लोकेचा विचार केला 3 एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेस आपण पाहतोय चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. लेग बाईसचा इशारा नक्कीच पंचांचा असणार आहे. धावांचा विचार केला लेग बाईसच्या धावेनंतर आपण पाहतोय धावफलक धावून पोहोचणार आहे 10 या आकड्यावर. 10 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस टॅप करायचं होतं. धावांचा विचार केला सिंगल नंतर धावून पोहोचणार आहे आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. 11 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस कट करायचं होतं. पंच मात्र तटस्थ आहेत का तर नाही. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. वाईड इशारा देत आहेत पंच. प्लेड स्विंग अँड मिस परंतु चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच दंडित करतात. चला प्लीज पंचांसोबत आर्ग्युमेंट करायचे नाहीयेत. पंच मैदानाच्या आतमध्ये सुप्रीम आहेत.
इथे मात्र आपण हलक्या हाताने पाहतोय धावांचा विचार केला धावफलक 13 या आकड्यावरती आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहतो बॅकफूट वरती बॉडीवेट ट्रान्सफर. धावांचा विचार केला धावफलक 17 या आकड्यावरती आहे. चला प्लीज बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचे. पंचांना विनंती आहे की बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचे प्लीज सर. नेहालला आपण पाहतोय. नेहालला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र आपण पाहतो लेगस्टिकचे जास्त बाहेर पंच दंडित करतायत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो लेगस्टिकच्या जास्त बाहेर वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतो 19 या आकड्यावरती आहे. कुठेतरी एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च झाल्यात. धावांचा विचार केला 19 2 गडीच्या मोबदल्यावरती. यावेळेस स्वीपचा इशारा आपण पाहतोय. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती आहे. पहिली फेअर डिलिव्हरी या षटकामधून आपण पाहतो निहालच्या माध्यमातून लगावली जाते. कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये संघ आपल्याला ज्युनियर सम्राट अंधेरी संघ दिसतोय. इथे मात्र शेपाड करून सरळ दिशेने सॅम्युएल पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. टाळ्यांचा गजर आपण सॅम्युएल साठी पाहतोय. एका धावेने धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 21 या आकड्यावरती 21. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस फटका हा सुद्धा चांगला आहे परंतु संपूर्ण समर्पण. चेंडू निघून जातोय का तर यस येतोय दमदार असरदार महत्वपूर्ण शिवसेना चौकार. 4 धावेने धावफलकाचा विचार केला धावफलक धावून पोहोचतोय. आकड्याचा विचार केला 26 या आकड्यावरती. अजूनपर्यंत सचिनने काय अफलातून फलंदाजी केली आहे. चेंडूचा विचार केला त्याने धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे 27 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अजून या षटकात शिल्लक आहे. 27 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. या शेवटच्या चेंडूवरती मात्र आक्रमण होईल का? चांगली पार्टनरशिप अजूनपर्यंत अँडी आणि आपण सचिनची पाहतोय. 2 गडी बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी पारी सांभाळली. एका बाजूला सचिन 9 धावांवरती खेळतोय, 8 चेंडू मागे, तर एका बाजूला अँडी. यावेळेस प्लेड स्विंग तर झालाय आणि अर्थातच पंच इशारा दर्शवत आहेत प्लेड स्विंग अँड मिसचा. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती आहे. 9च्या सरासरीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा अर्जित केला जात आहे ज्युनियर सम्राट अंधेरी संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला संघ विचार केला तर अर्थातच आपण पाहतोय जावेद ब्लू स्टार विक्रोळी. गोलंदाजी मार्कवरती आपण हितेशला पाहतोय. शेवटचा अंतिम षटक. धावफलकाचा विचार केला 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा प्लेड स्विंग अँड मिस. सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षक आनंद लोकेच्या हातामध्ये. हितेशने मात्र पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती हाताळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. हा फडका चांगला चेंडू निघून जाणार आहे. दान 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 ओव्हर द रोप. येतोय हा महत्वपूर्ण शिवसेना चषक चौकार. धावा अजूनपर्यंत विचार केला, पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला तेव्हापासून मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा सुद्धा महत्वपूर्ण चौकार. चला रोप पासून थोडंसं लांब उभं राहायचं. जो कर्टन वरती प्रेक्षक वर्ग हात लावून उभा, आपल्याला प्लीज विनंती आहे की आपला मला वाटतं पाठीचा कणा ताट आहे तर आपण ताट उभं राहायचं. कोणतंही प्रेशर आपण त्या बांबूवरती द्यायचं नाहीये प्लीज. यावेळेस पुल करायचं होतं एक्स्ट्रा बाउन्सने थोडंसं सरप्राईज केलं. ओव्हर द वेस्ट साईड चेंडू जेव्हा जेव्हा बाउन्स होतो तेव्हा तेव्हा अंडरआर्म क्रिकेटमध्ये फलंदाजाला थोडासा त्रास होतो. तर अडचणी मात्र निर्माण केल्यात गोलंदाजाने. धावांचा विचार केला, धावफलक अजूनही स्थिरावले 31 या आकड्यावर. येणारे 3 चेंडू अजूनही महत्वपूर्ण चेंडू शिल्लक आहेत. धावफलक 31 या आकड्यावरती. सचिन मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा असेल तेव्हा मात्र धावफलक बोलतं ठेवण्यामध्ये तो पारंगत आहे. स्टेप आउट केलाय आणि इथे मात्र यष्टीची इथं होतोय. आनंद लोके मात्र करणार नाहीये चुकी. हितेशने मात्र केलंय कमबॅक. विकेटचं होतंय पतन. 31 वरती लागतो विकेट क्रमांक 3 ज्युनियर सम्राट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच क्रिस गेल नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला भेटले त्यालाच आपण फलंदाजी मार्कवरती पाहतोय.
यावेळेस मात्र आपण पाहतोय कुठेतरी वाईडचा इशारा पंच दर्शवत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावांचा विचार केला धावफलक धावन पोहोचणार या वाईड नंतर 32 या आकड्यावर 32 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आपण पाहतोय ज्युनियर सम्राट अंधेरी तर एका बाजूला जावेद ब्लू स्टार विक्रोडी. HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहतोय. इथे मात्र अजून एक वाईड चेंडू 33 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. अवांतरच्या रूपामध्ये धावा खर्च केल्या जात आहेत. यावेळेस प्लेड स्विंग आणि अजून एक वाईड. धावांचा विचार केला धावफलक न्यू बॅटर आपण पाहतोय विशाल. यावेळेस मात्र आपण पाहिलं प्लेड स्विंग तर झालाय परंतु पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागणार. यस आणि अर्थातच समीकरणाचा विचार केला 35 ची गरज असणार आहे. मी घेतो आता मात्र इथे विश्रांती. तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित शिवसेना चषक 2024 रणसंग्राम. धन्यवाद.
आणि इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद झाला आहे. बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे आनंद लोकी. बॉल झाले 4. गडी बाद झाले 2 आणि धावा झाल्या 2. बॉल झाले 4. आणि हॅट्रिक झालेली आहे अजयकडनं. सलग 3 बॉलवरती 3 विकेट घेतण्यात. चेक. एक वाईट बॉल फलंदाजीसाठी आलाय रोहन. चेक. अशा प्रकारे 1 ओव्हर 4 रन 3 विकेट. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता 18 चेंडूमध्ये 31 रनांची गरज. अशा प्रकारे फलंदाज बाद. उत्कृष्ट चेंडू. अशा प्रकारे परत एकदा व्हाईट बॉल. उत्कृष्ट असा
उत्कृष्ट अशी गोलंदाजी बनी यांच्या माध्यमातून 2 गडी बाद केले आहेत त्यांनी. अशा प्रकारे 1 धाव. संपले संपले थांब देतो ना. कुठे गेला सुमितदा, कुठे गेला? थांब देतो. वैभव वैभव बॉलचा बघा ना, बॉल संपले. बॉल 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 गाडीत गाडीत. सुमित दादाला विचार. सुमितला हा जा 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 लवकर. ए पाठव पाठव ना तरी. किती रन झाले? 2 ओव्हर. अशा प्रकारे तुम्ही धाव संख्येवर पाहू शकता. 2 ओव्हर 12 रन झालेले आहेत. बारा चेंडू मध्ये 23 रनांची आवश्यकता. Check, check. Check. सिंगल सिंगल 1 रन. भूक लागली की कोण टाकते वरी? आपलं काय चालू आहे? आता मी विसरलं काय बोलत होतो. किती रन बाकी आहे आणि बॉलरचं नाव मगाशी 2 बॉल वाटते तर बरोबर झालं.
अशा प्रकारे फलंदाज बाद. विवेक यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी फलंदाजी. अशा प्रकारे 6 बॉल 14 रनांची आवश्यकता. मी कसा बोलू ते मला नाही. 8च प्लेअर खेळत आहेत, बाकीचे शॉट आहेत. जॅक जॅक ते कुठे आहे? जॅक जॅक हे राहणार. ट्रक बोलवला येईल, थांब 5 मिनिटं बस मागे. जॅक टोटल किती प्लेयर? 11 प्लेयर आहेत ना? 10 आणि हे लोक 8 प्लेयर घेऊन खेळले. जिंकायचं भारी आहे स्टेज झालं तर. 6 बॉल 14 ना. जॅक टाकतो ना बॉल. त्याच्या उभा राहण्यावरनं सांगतो तो नाही मारत. हितेश बॅट्समॅन अशा प्रकारे ज्युनियर सम्राट अंधेरी यांचा विजय झालेला आहे. सांग पहिला तू सांगशील त्या विशाल ठीक.